कधी-कधी आपल्याला कुठे गावाला किंवा पाहुण्यांच्या घरी जायचं असेल, तेव्हा आपण हलक्या हाताने म्हणजेच रिकाम्या हाताने जात नाहीत. काही ना काहीतरी घेऊन जातो. पण तेही आपण मार्केटमधून मिठाई किंवा एखादी दुसरी वस्तू घेऊन जातो. पण आज ना मी घरच्या घरीच पदार्थ बनवला आहे. मला सुद्धा एका ठिकाणी जायचं होतं. म्हटलं आपण बाहेरून विकत घेण्यापेक्षा आपण घरच्या घरीच आपल्या स्वतःच्या हाताने बनवूया. कारण ना आपण हाताने बनवलेल्या पदार्थामध्ये आणखीनच रुची वाढते आणि त्यामुळे तो खाण्यासाठी सुद्धा आणखीनच छान लागतो. आपण मार्केटमधून विकत तर आणू शकतो, पण मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी स्वतःच्या हाताने बनवलेला पदार्थ कधी उत्तमच लागतो. तर असाच एक पदार्थ बनवायला घेतला होता. 2 वाटी बेसन पीठ एका ताटामध्ये टाकून जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने 6 चमचे तूप, 6 चमचे दूध टाकून हाताने चांगलं कुस्करून मिक्सरला बारीक फिरून घेतलं. कढईमध्ये अर्धी वाटी तूप टाकून घेतलं आणि बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचं. चांगलं असं लालसर कलर येईपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं. नंतर एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर, अर्धी वाटी पाणी टाकून चांगला याचा पाक तयार करून घ्यायचा. एक तारी पाक तयार करून घेतला. त्यामध्ये वेलची पावडर, थोडासा फूड कलर टाकला. तयार झालेला पाक लगेच त्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगलं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं घट्टसर झालं की लगेच तूप लावलेल्या ताटामध्ये टाकून घ्यायचं. वरतून असे काजू बदामचे काप टाकून घेतले आणि मिश्रण कोमट असतानाच त्याचे काप करून घ्यायचे. तर तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब